जे 16 डिसेंबरला माझं भाषण होतं त्या भाषणामधले हे सगळे मुद्दे त्या ठिकाणी तंतोतंत बाहेर आलेले आहेत। त्याच्यामुळं आता तरी अजितदादांना म्हणजे अजून आता घटिका जवळ आली असं मला कळतंय, परंतु तरी सुद्धा अजूनही अजितदादांनी निर्णय बदलू नये आणि यांना राजीनामा त्या ठिकाणी द्यायला लावा। कारण यांच्या राजीनाम्यामुळं जे बळ आका आणि त्यांचे सहकारी जे संतोष देशमुखचा कशा पद्धतीने आणि तमाम महाराष्ट्रातल्या सगळ्या जनतेने मला वाटतं ते व्हिडिओज पाहिलेले आहेत, इतके भयानक व्हिडिओज आहेत ते बघितल्याच्या नंतर ज्याला हार्ट आहे तो प्रत्येक माणूस मला वाटतं काल रडला असेल। इतकं भयानक कृत्य या लोकांनी केलेले आहे। त्याच्यामुळं त्यांनी तातडीने आणि मी माननीय मुख्यमंत्री महोदयांचं या ठिकाणी आभार मानील की या घटनेमध्ये 16 तारखेपासून मी ज्या ज्या मागण्या केल्या त्या प्रत्येक मागणीला सकारात्मक होकार त्यांनी दिलाय। मी जे जे पत्र दिलं त्या पत्रावरती राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी एंडोर्समेंट केली आणि आता माझा विश्वास आहे मुख्यमंत्री 100% यांचा राजीनामा आता घेतील। यांना राजीनामा घेऊन एकदा घरी पाठवावं अशा प्रकारची माझी विनंती आहे। तुम्ही जो उल्लेख डिसेंबरमध्ये तुमच्या भाषणात विधिमंडळात केलेला होता, जे दावे केलेले होते चार्जशीट मधल्या फोटोमध्ये ते सत्य पाहायला मिळतंय। हे पहा, मात्र चुकीची माहिती दिली होती का त्यावेळी? हे पहा, मी स्वतः संपूर्ण माहिती घेतल्याशिवाय कुटुंबियांकडून त्या गावाकडून त्या गावातल्या आसपासच्या गावांकडून पूर्णपणे खरी माहिती घेऊनच मी बोलत होतो। मी हवेमध्ये अजिबात बोललेलो नाही। त्याच्यामुळं मला असं वाटतं की मी बोललेलं